मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने जारी केलेल्या जी.आर. विरोधात सकल ओबीसी समाजातर्फे आज नागपुरात महामोर्चा, विजय वडेट्टीवारांच्या उपस्थितीत निघणार महामोर्चा। जालन्यामध्ये आज धनगर समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन, धनगर आंदोलक दीपक बोराडेंच्या उपस्थितीत पार पडणार बैठकीत ठरणार आंदोलनाची पुढची दिशा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ॲक्शन मोडवर, मुख्यमंत्र्यांची आजपासून 3 दिवस आढावा बैठक, आज नाशिक आणि मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक। बेस्ट पतसंस्थेतील पराभवानंतर ठाकरे ॲक्शन मोडवर, बेस्टच्या संघटना बांधणीसाठी आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बेस्ट कामगार सेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा, ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटप्रमुखांशी संवाद साधणार, आगामी निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून शिंदे प्रत्येक जिल्ह्यात जाऊन गटप्रमुखांना मार्गदर्शन करणार। धनुष्यबाण चिन्ह शिंदेंच्या शिवसेनेला न देता ते गोठवण्यात यावं अशी मागणी ठाकरेंची शिवसेना करण्याची शक्यता। आगामी पालिका निवडणुकीत शिंदे धनुष्यबाणावर लढणार की चिन्ह गोठवलं जाणार याकडे लक्ष। भाजपची प्रदेश कार्यकारिणी लवकरच जाहीर होण्याची शक्यता, कार्यकारिणीची यादी मान्यतेसाठी दिल्लीला, कार्यकारिणीत नव्या चेहऱ्यांना जास्त संधी दिली जाण्याची शक्यता। मेस्मा लागू केला असतानाही वीज कर्मचारी संपात सहभागी, संपानंतरही वीज पुरवठा सुरळीत होत असल्याचा महावितरणचा दावा, महावितरण व्यवस्थापनाची कर्मचारी संघटनांच्या मागण्यांशी सुसंगत भूमिका। विविध प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा 13 ऑक्टोबरपासून आंदोलनाचा इशारा, प्रलंबित आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी धरणे आंदोलन करणार, मागण्या मान्य न झाल्यास 14 ऑक्टोबरपासून बेमुदत आंदोलनाचा इशारा। मेट्रो 3 पहिल्याच दिवशी सुसाट, पहिल्याच दिवशी 1,56,000 प्रवाशांचा मेट्रोतून प्रवास, वरळी ते कफ परेल या अखेरच्या टप्प्याचा मुंबईकरांना फायदा। सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या विशेष पॅकेजचा जी.आर. निघाला, शेतकऱ्यांना नुकसानापोटी 8,500 रुपयांची मदत, तर रब्बी हंगामात शेतकऱ्यांना खतं आणि बियाणं खरेदीसाठी प्रति हेक्टरी 10,000 दिले जाणार।